माननीय दामजी पोसला गावित आयुर्वेद महाविद्यालय पथराई हे जे कॉलेज आहे हे कॉलेज नंदुरबारपासून तुम्हाला 12 किलोमीटर अंतरावर पडते आणि के डी गावित यांची ही शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही BSc नर्सिंग, ANM, GNM आणि फिजिओथेरपीसारखे कोर्स पण इथे उपलब्ध आहेत. सैनिकी शाळा पण इथे आहे. तर आता आम्ही या पथराई गावातून निघालेलो आहे आणि आम्हाला जायचे आहे नंदुरबार. तर नंदुरबारची जी दूरी आहे ती 12 किलोमीटर अंतर आहे. 12 किलोमीटर आता आम्ही निघालेलं आहे. तर इथून नंदुरबार 12 किलोमीटर, तिथून जाणार आहे निजामपूर 38 किलोमीटर आणि तिथून लांबकणी 26 किलोमीटर आणि लांबकणीवरून धुळे पुन्हा 38 किलोमीटर. म्हणजे हे टोटल जे हे आजचं डिस्टन्स आहे हे कापणार आहे 100 किलोमीटर. तर हे बघा नंदुरबार शहर आलेलं आहे आणि या नंदुरबार शहराची ही एक कमान आहे. म्हणजे जर तुम्ही पथराईकडून आले तर हे नंदुरबार शहरात जाणारा रस्ता आहे. तसं पाहिलं तर नंदुरबार शहराच्या आउटर रोडने आम्ही निघालेलं आहे. नंदुरबार शहराच्या अंदरून जर तुम्ही निजामपूरकडे जाण्याचा रस्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु सिटीतून जाताना खूप तुम्हाला कंजेक्टेड रस्ता मिळतो आणि जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकले तर मग तो तुमचा टाईमपास पण होतो. त्यामुळे आम्ही हा बाहेरचा जो आउटर रस्ता आहे तो पकडलेला आहे. या रस्त्याने जाता जाता पुन्हा तुम्हाला एक चौक लागतो जो तुम्हाला शहादा, चोपडा, त्याच्यानंतर प्रकाशा आणि इथचं जे पर्यटन स्थळ आहे मेन म्हणजे त्या पर्यटन स्थळाकडे सुद्धा याच रस्त्याने तुम्हाला माझ्या लेफ्ट हँडला जाता येईल. तोरणमाळला जे सुमारे 90 किलोमीटर दूर या ठिकाणाहून तुम्हाला सापडेल. तर हे बघा, तर आम्हाला या शहादा चोपड्याकडे न जाता आम्हाला जायचं आहे निजामपूर. तर आम्ही जाणार आहे सरळ सरळ जाता जाता हा जो रस्ता आहे या रस्त्याने जाताना पुन्हा एक तुम्हाला एक लेफ्ट हँडला समोर एक रस्ता लागेल आणि तो रस्ता दोंडाईचा जातो. दोंडाईचा हा एक तालुका लेवलचा प्लेस आहे नंदुरबार जिल्ह्यातला. तर त्या दोंडाईचाला सुद्धा तुम्ही पोहोचू शकता. 30 किलोमीटर दूर दोंडाईचा आहे आणि दोंडाच्यावरून तुम्ही लांबकणी पण जाऊ शकता आणि लांबकणीहून मग तुम्ही धुळे जाऊ शकता. परंतु आम्ही जो हा रस्ता पकडलेला आहे हा आता निजामपूर जाणार आहे. निजामपूर इथून आहे 38 किलोमीटर दूरीवर आणि हा नंदुरबार शहराच्या बाहेरचा हा रिंग रोड रस्ता आहे. जर शहराच्या मधातून जर आम्ही गेलो असतो तर आम्हाला हा रस्ता 4 ते 5 किलोमीटर कमी पडला असता, परंतु गर्दीचा आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळे आम्ही हा बाहेरचा रिंग रोड रस्ता पकडलेला आहे. कारण या रस्त्याने तुम्हाला कुठेही ट्रॅफिक लागत नाही. तसं पाहिलं तर हा रस्ता पूर्ण सिंगल रस्ता आहे आणि जाता जाता तुम्हाला एक रेल्वेचा पूल ब्रिज जरूर लागतो. हा रेल्वेचा ब्रिज शहरातून जरी तुम्ही नंदुरबारच्या बाहेर निघसाल तिथून पण लागतो आणि बाहेरच्या रस्त्याने जाताना सुद्धा तुम्हाला हा ब्रिज लागतो. कारण या ब्रिजच्या खाली आहे रेल्वेची पटरी आणि थोडं समोर जासाल तर तुम्हाला रेल्वे स्टेशन लागतो. तर हा भैया सुरत मार्गे आहे, भुसावळ सुरत मार्गे या ब्रिजच्या खालून जातो रेल्वेचा आणि याच्या समोर जाता जाता तुम्हाला अजून एक लेफ्ट हँडकडे जाणारा रस्ता सापडेल. तर तो रस्ता तुम्हाला न पकडता सरळ पुन्हा जायचा आहे. कारण त्या रस्त्याने जर गेले तर तुम्ही दोंडाईच्या मार्गे लांबकणीला पोचणार आणि तो रस्ता सध्याच्या स्थितीत थोडासा अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामुळे आम्ही सरळ सरळ जो रस्ता निजामपूरला जाणार आहे त्या रस्त्याने आता निघालेला आहे. हा बघा रस्त्याची पूर्ण कंडिशन मी माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. तसं पाहिलं तर आम्हाला 4 ते 5 किलोमीटरचा हा फेरा पडलेला आहे आणि आम्ही तुम्हाला जी कमान दाखवली होती नंदुरबार शहराच्या बाहेरून अंदर घुसण्या त्या कमानीतून जर आम्ही गेलो असतो तर शॉर्टकट आम्हाला 4 ते 5 किलोमीटर जरूर पडलं असतं. तर हा बघा हा बाहेरचा रस्ता आहे आणि या रस्त्याने सरळ सरळ आता आम्हाला जायचं आहे कुठे निजामपूर. या रस्त्याने जाताना तुम्ही जर
थोडंसं राईट हँडला जर गेले तर पुन्हा तुम्ही सुरतकडे जाऊ शकता. तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे महाराष्ट्राचा, हा शेवटचा जिल्हा मानला जातो, कारण या जिल्ह्याला लागून गुजरातची बाँड्री आहे आणि जिथून आम्ही आलो आहे पथराई, त्या पथराई गावापासून मग मात्र 3.5 किलोमीटरच्या दुरीवर तुम्हाला गुजरात लागेल. हा बघा, हा एक चौक आलेला आहे आणि या हत्तीच्या चौकापासून जर तुम्ही लेफ्टला जर गेले तर हा जो रस्ता आहे भैया, हा रस्ता जातो दोंडाईचा. तर तुम्हाला या दोंडाईच्या रस्त्याने न जाता निजामपूरला जाण्यासाठी या हत्तीच्या चौकापासून मी पुन्हा सरळ सरळ दुसऱ्या चौकात निघायचं आहे, कारण आपल्याला जायचं आहे निजामपूर. आणि निजामपूर जे अंतर आहे हे 38 किलोमीटर इथून दूर पडते आणि 38 किलोमीटर अंतरावर आम्हाला जायचे आहे आणि त्याच रस्त्याने पुन्हा आम्ही निघालो आहे. तसं पाहिलं तर हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. हा रस्ता तसं पाहिलं तर अजूनही जो नंदुरबारच्या अंदरमध्येच येते, म्हणजे नंदुरबारचा जो बाहेरी रस्ता आहे, आउटर रस्ता आहे, हा अजून संपलेला नाही. कारण बघा, पुन्हा अजून एक चौक येणार आहे आणि तो जो चौक येईल त्या चौकावर नंदुरबारची बाँड्री संपते. हे बघा, हा एक प्रकारे चौक आलेला आहे. याच्या पुढे पण अजून एक चौक येणार आहे आणि त्या चौकपासून तुम्हाला 2 रस्ते लागतील जाण्यासाठी. एक रस्ता तुम्ही निजामपूर साक्रीकडे जासान आणि दुसरा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही गुजरातच्या बाँड्रीकडे जासान. मी समोर तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, एक गुणेश्वर मंदिर लागलेलं आहे आणि गुणेश्वर मंदिराच्या समोर पुन्हा एक चौक लागणार आहे. हा रस्ता मी जाणून बुजून तुम्हाला दाखवलेला आहे, कारण जेव्हा तुम्ही निजामपूर मार्गे जेव्हा नंदुरबारला येतात तेव्हा तुम्ही जेव्हा सिटीच्या रस्त्याने जासाल तेव्हा तुम्हाला समजेल. हे बघा, एक नवापूर 55 किलोमीटर येते आणि नाशिक जे आहे 220 किलोमीटर. तर या चौकामध्ये भैया नंदुरबारची एक प्रकारे बाँड्री खतम होते असं तुम्ही समजा. इथून तुम्ही नवापूरला राईट हँडला जाऊ शकता आणि लेफ्ट हँडला तुम्हाला रस्ता जो लागतो आहे हा रस्ता तुम्हाला सरळ सरळ निजामपूरला नेतो. निजामपूरला जात असताना थोड्याच अंतरावर इथचं जे गव्हर्नमेंटचं शासकीय MBBS मेडिकल कॉलेज आहे ते तुम्हाला लागते आहे. हे बघा, हे जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, म्हणजे ज्यांचा कोणाचा MBBSला इथे नंबर लागेल ते या रस्त्यावर तुम्हाला MBBS भेटून जाईल भैया. कारण नवीन जेव्हा तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये MBBSला शासकीय महाविद्यालयामध्ये जेव्हा नंबर लागतो तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला कुठून, निजामपूरहून जर आले तर तुम्हाला रस्त्यावरच हे शासकीय MBBS महाविद्यालय लागेल. आणि जाता जाता तुम्हाला मध्यवर्ती सेंट्रल जेल पण लागते याच रस्त्यावर. खूप छान असं सेंट्रल जेल खूप मोठ्या एरियामध्ये विभागलेलं आहे नंदुरबारचं. आणि ठाणेपाडा जे आहे तुम्हाला 18 किलोमीटर अंतरावर लागतो नंदुरबारहून. आणि ठाणेपाडाला थोडं तुम्ही विसावा घेऊ शकता. येथे तुम्ही उकडलेले जे मक्याचे कणस तुम्हाला मिळतात, खूप छान लागतात. इथे तुम्ही गार्डनमध्ये बसून ठाणेपाड्याला जेवणसुद्धा करू शकता. आणि खूपच सुंदर असा हा रस्ता आहे. पूर्ण जंगलचा रस्ता असल्यामुळे पूर्ण डांबरीकरण आहे आणि जाता जाता या रस्त्यामध्ये खूप सुंदर अशा पवनचक्क्या तुम्हाला दिसतात. एकदम वातावरण जे हे मनमोहक होऊन जाते. हे बघा, जागोजागी मोठमोठ्या अशा पवनचक्क्या तुम्हाला दिसून येतात. बघण्यासारख्या या पवनचक्क्या आहे, कारण प्रत्येक पवनचक्क्यापाशी एक ग्रामीण भागातली जशी DP राहते, पूर्ण गावाला जशी विद्युत त्या DP मार्फत पुरवल्या जाते, तशा प्रकारची DP प्रत्येक पवनचक्कीपाशी आपल्याला दिसून येते. जर आपण दुरून बघितलं तर हे पवनचक्की आपल्याला एकदम छोटी वाटते, परंतु जर तुम्ही त्या पवनचक्कीपाशी जवळ गेले तर तुम्हाला समजेल की एक पवनचक्की किती वीज निर्माण करते. कारण एका गावाला जशी DP राहते तशी DP त्या प्रत्येक पवनचक्कीपाशी बसवलेली आपल्याला दिसून येते.
आणि हा जो प्रकल्प आहे हा सुजलान कंपनीने या विभागात टाकलेला आहे. पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये खूप मोठी कंपनी सुजलान कंपनी पाते बनवण्याची याच रोडवर तुम्हाला दिसून येते. या रोड जाता जाता तुम्हाला पेट्रोल पंप लागतो. जर तुमचं गाडीतलं पेट्रोल जर समाप्त झालं तर तुम्ही तिथे भरू शकता. हा एक घाट सुरू झालेला आहे निजामपूरच्या अलीकडे म्हणजे इथून निजामपूर फक्त 5 ते 7 किलोमीटर दुरीवर राहते. तसं पाहिलं तर हा रस्ता एवढा सुंदर बनवलेला आहे काँक्रीटचा की जाताना तुम्हाला घाट असं म्हणून काही वाटणारच नाही आहे. येताना पण आणि जाताना पण. जाताना तर तुम्हाला उताराचा रस्ता लागतो आणि येताना थोडासा चढाचा रस्ता लागतो. परंतु एवढा सुंदर असा हा काँक्रीटचा रस्ता पूर्ण टेकड्यामधून बनवल्यामुळे खूपच मनमोहक असं दृश्य तुम्हाला आजूबाजूला दिसून येते. आणि खास करून इथच्या ज्या पवनचक्क्या आहे या पूर्ण एरियामध्ये लावलेल्या खूपच आकर्षित करतात. असं तुम्हाला वाटायला लागतं की एक प्रकारे आपण नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आपण आलेलं आहे. आणि तसं पाहिलं तर नंदुरबारपासून जे महाराष्ट्राचं जे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, थंड हवेचं ठिकाण पण मानलं जाते, तोरणमाळ फक्त जे आहे 90 किलोमीटर अंतरावर आहे. नंदुरबारहून तुम्ही तिथून जाऊ शकतात. हा जो काँक्रीटचा रस्ता आहे सध्याच्या स्थितीत काही काही ठिकाणी अर्धवट बनलेला आहे तर काही काही ठिकाणी पूर्ण बनलेला आहे. परंतु थोड्याच दिवसात हा काँक्रीटचा रस्ता पूर्णपणे बनेन आणि निजामपूरवरून नंदुरबार येण्यासाठी जो 38 किलोमीटरचा रस्ता आहे तो तुम्ही 1 तासाच्या अंतरात कापू शकता. तर हे निजामपूर आलेलं आहे म्हणजे आपण धुळे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे 38 किलोमीटरचा टप्पा पार करून. आणि या निजामपूरपासून आता आपण जाणार आहे लामकनी, जे मात्र 28 किलोमीटर दूर आहे. या निजामपूरला एक चांगलं पोलीस स्टेशन पण आहे धुळे जिल्ह्यातलं. आणि या निजामपूरपासून 28 किलोमीटर दूरवर जे आम्ही जाणार आहे तो म्हणजे लामकनी गाव आहे. एक सर्कल एरियाचं गाव आहे. त्या लामकनीला निघाल्यानंतर तिथून धुळे मात्र तुम्हाला जे आहे 38 किलोमीटर अंतरावर लागणार आहे. तर हे बघा, हे निजामपूर जे आहे तालुक्याचं ठिकाण आहे भैया, धुळे जिल्ह्याचं थोडंसं मोठं शहर आहे. आणि या शहरातूनच आता आम्ही रस्ता पकडणार आहे लामकनी. तर आता इथून मारणार आहे भैया लेफ्ट थोड्याच अंतरावरून. हे बघा, ही जी कार चाललेली आहे त्या कारच्या मागे आम्ही आमची कार दौडवणार आहे. तर हे निजामपूर शहर आहे, खूप म्हणजे ब्रिटिशाच्या काळातलं शहर मानतात तुम्ही, औरंगजेबाच्या काळातलं शहर जरी म्हटलं तरी चालते. या गावावरूनच तुम्हाला दिसून येईन की या भागामध्ये मुस्लिम लोक राहतात. निजामाच्या काळात बनलेलं हे एक शहर आहे निजामपूर. तसं पाहिलं तर आतापर्यंत या शहराचं नाव अजूनसुद्धा बदललं गेलेलं नाही आहे. बरेचसे जे मुस्लिम शहराचे गावाचे नाव होते ते बरेचसे महाराष्ट्र सरकारने आता बदलले आहे. परंतु धुळे जिल्ह्यातलं हे जे निजामपूर आहे तालुका लेवलचं जे प्लेस आहे त्या शहराचं नाव अजूनसुद्धा चेंज झालेलं नाही आहे. तर इथून आता 28 किलोमीटर दुरीच्या अंतरावर आता आम्ही पोहोचणार आहे लामकनी. आणि निजामपूरपासून लामकनीचा जो रस्ता आहे हा पण सिंगलच रस्ता आहे, परंतु खूप छान असा रस्ता आहे. पूर्ण डांबरीकरणचा रस्ता आहे आणि कुठेही तुम्हाला तुटलेला फुटलेला रस्ता दिसून येणार नाही. त्याच्यामुळे निजामपूर ते लामकनीचा जो रस्ता आहे ते तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात अंतर पार करू शकता. तसं पाहिलं तर नंदुरबार ते निजामपूर जे 38 किलोमीटरचा रस्ता आहे तो तुम्हाला 1 तासात पार करायला भेटू शकतो, कारण तो रस्ता पण खूपच चांगला आहे. जर तुमची ड्रायव्हिंग स्किल चांगली असली तर तुम्ही 40 मिनटातसुद्धा इथे पोहोचू शकता. आणि निजामपूरहून लामकनी जो 26 किलोमीटरचा रस्ता आहे तो मात्र तुम्ही अर्ध्या तासात निश्चितपणे तुम्ही पार करू शकता. लामकनी हे थोडंसं मोठंच सर्कल एरियाचं गाव आहे. तेथे तुम्ही चांगल्या प्रकारे चहा पाणी घेऊ शकता. हॉटेलची नाश्त्याची चांगल्या प्रकारे सुविधा तेथे तुम्हाला मिळू शकते. आणि लामकनीवरून तुम्ही धुळ्याला शॉर्टकट जाऊ शकता.
तो पण रस्ता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. लांबकनी जाता जाता जे गावखेडे येतात तो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि माझा हा उद्देश हाच आहे, जर तुम्ही धुळ्यावरून नंदुरबारला जात असाल तर या रस्त्याने निश्चित तुम्ही जाऊ शकता. चांगल्या प्रकारे हा रस्ता आहे. फक्त 100 किलोमीटरचा हा रस्ता तुम्ही आरामशीर जे आहे 1.5 ते 2 घंट्यामध्ये पार करू शकता. एक तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला कसं जायचं. हे बघा, हे दोंडाईचा 30 किलोमीटर आहे. लांबकनी आलेला आहे. लांबकनीवरून तुम्ही 30 किलोमीटर दोंडाईचा जाऊ शकता आणि दोंडाईच्यावरून नंदुरबार पण जाऊ शकता. परंतु त्या रस्त्याने आतापर्यंत आम्ही गेलेलो नाही आहे. लोकांना विचारलं तर तो रस्ता थोडा सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे असं सांगितलं जाते आहे. आणि जो रस्ता चांगला आहे त्याच रस्त्याने जाण्याचा मी तुम्हाला इथे सजेस्ट करत आहे. हे लांबकनी शहर आलेलं आहे. धुळे जिल्ह्यातलं छोटंसं असं शहर आहे एक प्रकारे. आणि इथे बसस्टँडपासून एक रास्ता जो धुळ्याकडे जाणारा निघतो, हे बघा राईट मारलेला आहे. आणि हा सरळ सरळ रस्ता तुम्हाला धुळे पोहोचवतो. तर लांबकनीवरून धुळ्याचा जो हा रस्ता आहे हा मात्र 38 किलोमीटरचा हा रस्ता आहे. तसं पाहिलं तर या रस्त्याने तुम्ही मालेगाव जाऊ शकता. जे धुळे नाशिक रस्त्यावर बसलेलं जे मालेगाव तालुका आहे तिथे तुम्ही या रस्त्याने पुढे एक फाटा लागतो, तिथून तुम्ही जाऊ शकता मालेगावला. साक्रीला पण जाऊ शकता. तर फाटे लागतच असतात. आणि या रस्त्याने जाता जाता थोडासा आळातेडा हा रस्ता आहे. थोडासा जंगलचा पण रस्ता तुम्हाला लागतो आहे. हे बघा, हा ट्रक चालला आहे. एकदम छोटा निमुळता रस्ता आहे. आणि खास करून या रस्त्याने तुम्हाला मार्किंग केलेले दिसते. तर आता इथे एक चिंचवार गाव येते. त्या चिंचवार गावावरून पुढे आम्ही निघणार आहे भैया धुळे. तर या रस्त्याने जाताना तुम्हाला 2-3 गावे सहज लागतात. आणि गावात जेव्हा तुमची कार येते तेव्हा तुम्हाला स्लो करावंच लागते. हे बघा, बकऱ्या आलेल्या आहे मधामध्ये. आणि हे चिंचवार गाव आहे. हे धुळे जिल्ह्यातलं गाव आहे. गाव तसं पाहिलं तर खूप मोठं गाव आहे. म्हणजे एकदम छोटं खेडं नाही आहे. बघू शकता तुम्ही चिंचवार गाव. आणि या गावातून सरळ सरळ आता आम्ही निघणार आहे धुळे. तर या ब्लॉगचा उद्देश हाच आहे की नंदुरबारवरून जर तुम्हाला धुळेला जायचं असेल तर तुम्ही हा रस्ता कशा प्रकारे पार करू शकता, रस्त्यामध्ये काय काय अडचणी येतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि खास करून या ब्लॉगमध्ये जेव्हा मी धुळ्याला पोचतो आहे तर धुळ्यामध्ये अंदरच्या सिटीचे रोड कशा प्रकारचे आहे हे पण मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा, इथून कुसुंबा साक्री जायचं 44 किलोमीटर. आणि धुळे फक्त मात्र इथून 20 किलोमीटर आता बाकी आहे. तसं पाहिलं तर 20 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला लगेच पार होईल, जास्त अंतर राहणार नाही. परंतु मधामध्ये जरा छोटे मोठे गाव थोडा लागतात. आणि धुळेवरून जर समजा तुम्हाला पुढे जळगाव जायचं असेल, भुसावळ जायचं असेल तर माझं हे सजेस्ट आहे की धुळे सिटीच्या अंदरून गाडी कदापिही टाकू नका. धुळ्याच्या बाहेरून जाणारा एक रस्ता इथं लागतो तुम्हाला. धुळेच्या अलीकडे एक विमानतळ लागते. त्या विमानतळापासून सरळ सरळ तुम्ही जो धुळे सिटीच्या बाहेर जाणारा जो रस्ता आहे तो जर रस्ता पकडला तर तुम्ही खूप फायद्याचे ठरसाल. परंतु जर तुम्ही धुळे सिटीच्या अंदरून जर तुम्ही गाडी जळगावकडे काढणार असाल तर मात्र तिथं फसता. हे पहा, हे धुळे सिटीच्या बाहेरून जाणारा हाच तो रस्ता आहे. आणि हे सरळ सरळ जो रस्ता आहे हा धुळेकडे जाणारा रस्ता आहे. आणि याच रस्त्यावर धुळेचं विमानतळ तुम्हाला लागून जाते. विमानतळाचा जो धुळेचा एरिया आहे तो या रस्त्यावरच तुम्हाला लागतो. आता आम्ही बाहेरचा रस्ता पकडला नाही कारण आम्हाला माहीतच नाही आहे की बाहेरून जाणारा रस्ता पण आहे. तर सरळ सरळ काय केलं की धुळे सिटीच्या अंदर आम्ही घुसलो आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथेच झाला, कारण धुळे सिटीमध्ये जर गेले तुम्ही कार घेऊन अंदर तर तुम्ही एक प्रकारचे अर्धा ते पाऊण घंटा अडकता. कारण धुळे सिटीच्या अंदरून जर तुम्हाला पुढे जळगावकडे जायचं आहे तर तो रस्ता पार करता करता तुम्हाला अर्धा ते पाऊण घंटा लागतो. आणि झालं आमच्यासोबत तेच.
तसं पाहिलं तर समोर जाऊन सुद्धा एक धुळेच्या बाहेरून जाणारा एक तुम्हाला रस्ता लागतो. जेव्हा आम्ही गेलो तर तो रस्ता पॅक होता. त्या रस्त्यामध्ये थोडंसं स्टेज टाकलेलं होतं. इथे इलेक्शन चालू होते. हे बघा इथूनच या रस्त्याने बाहेरून जाणारा रस्ता लागत होता. परंतु तो स्टेज असल्यामुळे आम्हाला गाडी, आमची कार आहे, धुळे सिटीच्या अंदर टाकायचं काम पडलं. आणि धुळे सिटीच्या अंदर जेव्हा आमची कार गेली तेव्हा धुळे सिटीच्या बाहेर निघता निघता भैया अर्धा ते 1 घंटा चांगला आमचा टाईमपास झाला. कारण कोणतीही सिटी मध्ये तुम्ही जेव्हा तुमची कार टाकता तेव्हा तो ट्रॅफिकमुळे त्या शहराच्या बाहेर निघणं तुम्हाला कठीण होऊन जातो. आणि हे बघा धुळे सिटीचे रस्ते. तसं पाहिलं तर धुळे सिटीचा विकास आतापर्यंत ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही. हे तुम्हाला या रस्त्यावरूनच दिसून येते. या शहराला फ्लायओव्हरची आजही सुद्धा खूप गरज आहे. कारण जिल्ह्याचं ठिकाण आहे. धुळे जिल्हा महाराष्ट्रातला एक सुप्रसिद्ध असा जिल्हा आहे. जर फ्लायओव्हर झाले तर ट्रॅफिक निश्चितच कमी होतो. परंतु या शहरामध्ये अजूनसुद्धा फ्लायओव्हर झालेले नाही आहे. हे तुम्हाला दिसूनच येत आहे. आता हे धुळे सिटीचा एरियामध्ये आम्ही आमची कार टाकलेली आहे आणि धुळेवरून आम्हाला जायचं आहे जळगाव. परंतु माझा जो हा ब्लॉग आहे, हा ब्लॉग जो आहे नंदुरबार तो धुळे हा आहे. आणि या ब्लॉगमध्ये मी जाणून बुजून तुम्हाला जे आहे धुळे सिटीचे रोड कवर केलेले आहे की धुळे सिटीचे रोड कशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला दिसून येतात. बघा हे लाईनचे खंबे आहे. आजही या धुळे सिटीच्या मधोमध ताराचे खंबे बसलेले आहेत. कारण मॉडर्न सिटीमध्ये आजकाल जे लाईनचे खंबे आहे ते दिसता नाही आहे. कुठे कुठे जे आहे अंडरग्राऊंड झालेले राहतात मोठमोठ्या शहरामध्ये. परंतु हे बघा धुळे सिटीमधून जेव्हा तुम्ही कारने फिरता किंवा गाडीने फिरता तर बऱ्याच प्रकारचे हे बघा ताराचे खंबे म्हणजे इलेक्ट्रिक पोल तुम्हाला आणि तार असे दिसून येतात. तर हे बघा धुळे सिटीचा मेन एरिया मानता येईल. इथे थोडासे दुतर्फे रोड आम्हाला लागलेले आहे. परंतु कुठे कुठे एवढी सारी ट्रॅफिक लागली की तिथून आमची कार निघणे एकदम मुश्किल होऊन गेलं आहे. थोडा हा संध्याकाळचा टाईम आहे. 4 ते 4:30चा हा टाईम आहे. त्या टाईममध्ये आम्ही या धुळ्या सिटीमध्ये घुसलेला आहे. आणि धुळे सिटीमध्ये एंट्री केल्यामुळे साहजिकच या सिटीच्या रस्त्यामधून कार तर आम्ही 40, 50, 60च्या स्पीडने नाही चालू शकणार. कारण जेथे जेथे सिटी राहतो तिथे गर्दीचा वर्दळीचा भाग असतो आणि त्याच्यामुळे जेवढी प्रिकॉशनयुक्त कार तुम्हाला चालवता येत असेल तेवढेच तुम्ही चालवू शकता. एकदम बघा मधातच पोल आहेत. म्हणजे इथे दुतर्फा रस्ता नाही आणि या रस्त्यामध्ये बघा मधातच पोल असे. म्हणजे किती तुम्हाला ध्यानपूर्वक तुम्हाला कार चालवावी लागेल हे तुम्हाला समजून येईल. हा जो एरिया धुळे सिटीचा एरिया जो आहे तसं पाहिलं तर आम्हाला रस्ता बाहेर जायचा रस्ता माहीत नाही. परंतु आजकाल गुगल मॅपच्या सहाय्याने जिकडे जिकडे रस्ता दाखवला जात आहे. कारण आम्हाला निघायचं आहे धुळे सिटीच्या बाहेर. आणि धुळे हा खानदेशचा एक सुप्रसिद्ध असा जिल्हा आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव महाराष्ट्रातले हे खानदेशचे 3 जिल्हे प्रामुख्याने मानले जातात. आता इथे एक चौक आलेला आहे आणि इथून आम्हाला जायचं आहे राईट. आणि थोडं राईट मारून आता थोड्याच वेळात जे आहे धुळे सिटीच्या बाहेर आम्ही पोचणार आहे. तर माझा हा सांगण्याचा एकच उद्देश आहे. जर तुम्हाला धुळेवरून नंदुरबार जायचे असेल, समजा तुम्ही जळगावहून आले असाल तर धुळे सिटीतून न जाता धुळेच्या बाहेरचा मार्ग जर तुम्ही पकडला तर लवकरात लवकर जे आहे नंदुरबारला पोहोचू शकता. नाही तर तुमचे लेण्याचे देणे होते. शॉर्टकटच्या नादामध्ये हा एकदम धुळे सिटीच्या अंदर आम्ही गाडी टाकल्यामुळे एक प्रकारे मी समजतो हा लॉंग कटच झालेला आहे. कारण अनावश्यक एक तर तुमच्या गाडीचं पेट्रोल सिटीमध्ये चाललं जाते आणि धीरे धीरे तुम्हाला कार चालवावी लागते. आणि धुळे सिटीच्या बाहेर निघता निघता तुम्हाला अर्धा तो 1 घंटा सहज होऊन जातो. हे बघा आता इथून
पुन्हा लेफ्ट मारावं लागेल आणि लेफ्ट मारल्यानंतर हा जो रस्ता आहे हा जळगावकडे जाण्याचा रस्ता आम्हाला लागलेला आहे. म्हणजे एकदम धीरे धीरेच तुम्हाला जावं लागतो. तसं पाहिलं तर मी या व्हिडिओमध्ये थोडासा स्पीड माझ्या व्हिडिओचा डबलचा केलेला आहे. त्याच्यामुळे थोडा माझी कार फास्ट चालताना तुम्हाला इथे दिसते आहे, परंतु तसं नाही आहे. ही डबलच्या स्पीड या व्हिडिओमध्ये केल्यामुळे थोडासा रस्ता आम्ही लवकरात लवकर इथे पार करण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आणि थोड्याच वेळात धुळे शहराच्या बाहेर तुम्ही कसे निघू शकता हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे सिटीच्या बाहेर निघाल्यानंतरसुद्धा तुम्हाला अजून 4-5 किलोमीटर दूर जावे लागेल, तेव्हा तुम्हाला मेन हायवे तिकडे लागतो. आणि धुळे सिटीचा पूर्ण नजारा मी या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर माझं हेच सजेशन आहे, जर तुम्हाला धुळेवरून नंदुरबार जायचं असेल तर बिलकुल सिटीच्या अंदरून बिलकुल रस्ता पकडू नका. सिटीच्या बाहेरचा रस्ता पकडा. धुळेच्या सिटीच्या बाहेरून तुम्ही सरळ सरळ जो रस्ता आहे MP कडे जाणारा तो रस्ता पकडून जर बाहेरून विमानतळाकडे जर तुम्ही निघाले आणि तिथून जर तुम्ही लांबकणीचा रस्ता पकडला तर तुम्हाला तो शॉर्टकट पडू शकतो. हे बघा आता किती लॉंग कट पडला आम्हाला रस्ता. म्हणजे धुळ्यातल्या धुळ्यातच 10 ते 15 किलोमीटर आम्हाला फिरायचं काम पडलं. आणि नंतर एवढं फिरल्यानंतर धुळे सिटीच्या बाहेर आता निघण्याचा मी प्रयत्न करत आहे. तसं पाहिलं तर धुळ्यावरून नंदुरबार फक्त 100 किलोमीटरचंच अंतर आहे, परंतु जर तुम्ही धुळे सिटीच्या अंदरमध्ये जर फसले तर भैया ते अंतर तुमचं सहज 110-120 किलोमीटर होऊ शकते. हे एकदम धुळे सिटीचा जुना रस्ता आहे भैया, अजूनही तुटलेला तुम्हाला दिसून येतो आहे. आणि पूर्ण धुळे सिटीच्या एका बॉर्डरवरून म्हणजे धुळे सिटीच्या बाहेरचा रस्ता मी पार केला, परंतु कुठेही मला या धुळे शहरामध्ये जो ओव्हरब्रिज आहे तो दिसून आलेला नाही आहे. म्हणजे तिथे ओव्हरब्रिजची खूप काही आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे हे फागणे मुक्तीकडे जाणारा रस्ता आणि हायवे रस्ता जळगाव सरळ खालून तुम्हाला जावं लागते. आणि हा जो हायवे आहे हा हायवे तुम्हाला दिल्ली साईडकडे घेऊन जातो. आणि या रस्त्यावरूनही तुम्ही जेव्हा समोर अजून 4-5 किलोमीटर जासाल तेव्हा पुन्हा एक तुम्हाला एक हायवे नंबर 53 लागतो. आणि त्या 53 नंबरच्या हायवेने तुम्ही जळगावकडे जाऊ शकता. पुढे जळगावच्या पुढे अकोला जाऊ शकता, बुलढाणा जाऊ शकता. परंतु हे धुळेच्या सिटीच्या बाहेर निघाल्यानंतर अजून 4-5 किलोमीटर जेव्हा जासाल तेव्हा पुन्हा तुम्हाला हायवे नंबर 53 लागतो. आणि जाता जाता तुम्हाला जर काही धाब्यावर जेवण करायचं असेल तर चांगल्या प्रकारचे धाबेसुद्धा या रस्त्यावर तुम्हाला दिसून येतात. हे बघा जाता जाता एक छोटंसं गाव, छोटंसं शहर तुम्हाला जरूर लागते. तर अशा प्रकारे हा जो नंदुरबार तो धुळे हा जो रस्ताचा जो ब्लॉग आहे 100 किलोमीटरचा हा मला आता इथेच समाप्त करावा लागणार आहे. थोडासा हा ब्लॉग जाणून बुजून मी थोडासा लांब केलेला आहे. आणि या ब्लॉगमध्ये लांब करण्याचं हेच कारण होतं की मला तुम्हाला धुळे सिटीचं दर्शन पूर्ण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं. तसं पाहिलं तर नंदुरबारचं पण पूर्ण आउटर रोडचं दर्शन मी तुम्हाला घडून आणलेलं आहे. नंदुरबारमध्ये जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा नंदुरबार सिटीतून जर तुम्ही गेले तर शॉर्टकट नंदुरबारच्या बाहेर निघू शकता. आणि जर बाहेरून गेले तर 4-5 किलोमीटरचा फेरा निश्चितच तुम्हाला पडतो, त्यात काही शंका आहेच नाही आहे. आणि माझं हेच सजेशन आहे, जर धुळ्यावरून नंदुरबारला तुम्हाला जायचं असेल तर बिलकुल सिटीच्या अंदरून गाडी टाकू नका. सिटीच्या बाहेरचा रस्ता पकडा. आणि बाहेरच्या रस्त्यावरून भले तुम्हाला 3-4 किलोमीटरचं अंतर तुम्हाला लांब पडेल ते चालेल, परंतु तुम्ही लवकरात लवकर धुळ्यावरून नंदुरबारला पोहोचू शकाल. तर चला, तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या छोट्याशा ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.
जर तुम्ही असं केलं तर अशा प्रकारचे ब्लॉग मी पुन्हा पुन्हा तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करीन आणि महाराष्ट्रातले जे रोड कंडिशन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. हे बघा, हे हायवे नंबर 53चा जो ब्रिज आहे तो इथे लागलेला आहे. म्हणजे धुळ्यापासून कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 किलोमीटर दूर आल्यानंतर हा हायवे नंबर 53 लागतो. हा हायवे एका इकडे नाशिककडे पण जातो आणि ह्या हायवेने तुम्ही पुन्हा सुरतकडे पण जाऊ शकता पुढे. आणि जर तुम्हाला धुळ्याला जायचं असेल तर या हायवे नंबर 53ने उतरून तुम्ही धुळ्याला येऊ शकता. तर आता हा जो हायवे हा सीधा हायवे आहे. हा एरोंडोल जातो पुढे, एरोंडोल, पाळोळा, जळगाव आणि जळगावच्या पुढे खामगाव, खामगावच्या पुढे तुम्हाला अकोला जाऊ शकता आणि शेगाव पण जाऊ शकता. धन्यवाद.